अध्याय 61. अनिरुद्धच्या विवाहात रुक्मीचा वध. श्री शुकदेव परीक्षितास पुढे सांगू लागले, राजन, भगवंताच्या प्रत्येक पत्नीपासून 10 पुत्रांची प्राप्ती झाली होती. ते सर्व आपल्या पित्यापासून रूप, बळ आणि गुण या बाबतीत कमी नव्हते. रुक्मिणीस 10 पुत्र आणि 1 कन्या होती. त्यांची नावे अशी होती: प्रद्युम्न, चारुदेशना, सुदेशना, चारुदेह, सुचारू, चारुगुप्त, भद्रचारू, चारुचंद्र, विचारू आणि 10वा चारू. आणि 1 कन्या होती, चारुमती. प्रद्युम्न साक्षात कामदेवच असल्याने त्याच्या सौंदर्य आणि गुणावर मोहित होऊन रुक्मीची कन्या रुक्मावतीने स्वयंवरात प्रद्युम्नालाच वरमाला घातली. जमलेल्या राजेलोकांनी निराश होऊन प्रद्युम्नावर हल्ला केला, परंतु त्याने एकट्याने सर्व राजांचा पराभव करून रुक्मावतीस जिंकून आणले. रुक्मीचा जरी श्रीकृष्णावर राग होता, तरी आपल्या बहिणीस खुश ठेवण्यासाठी त्याने आपली कन्या रुक्मावतीचा विवाह आपला भाचा प्रद्युम्नाबरोबर केला. काही काळानंतर रुक्मीने आपली नात रोचना हिचा विवाह रुक्मिणीचा नातू अनिरुद्ध बरोबर केला. या विवाहात सम्मिलित होण्यासाठी भगवान श्रीकृष्ण, बलराम, रुक्मिणी, प्रद्युम्न, सांब आणि अनेक द्वारकावासी भोजकट नगरात गेले. विवाह उत्सव उत्तम प्रकारे पार पडल्यानंतर रुक्मीने बलरामांना द्यूत खेळण्यास आमंत्रित केले. खेळात ज्यावेळी रुक्मीचा विजय होऊ लागला, त्यावेळी रुक्मीचे मित्र बलरामाची चेष्टा करू लागले. त्यामुळे बलरामांना क्रोध आला, परंतु तो त्यांनी दाबून ठेवला. खेळता खेळता त्यांनी 10 कोटी मोहरांचा डाव लावला. तो बलरामाने जिंकला असताना रुक्मीने ते मान्य केले नाही. त्यावेळी आकाशवाणी झाली आणि तिने बलराम विजयी असल्याचे घोषित केले. परंतु रुक्मी आकाशवाणीचे सांगणे न ऐकता स्वतः विजयी झाल्याचे जोरजोरात ओरडून सांगू लागला. त्यावेळी अतिशय क्रोधित झालेल्या बलरामांनी आपले मुद्गल उचलून त्याच्याने रुक्मीचा वध केला. जे राजे बलरामाचा उपहास करीत होते त्यांचे हातपाय, दात आदी त्यांनी तोडून टाकले. यानंतर अनिरुद्ध आपली वधू रोचनास घेऊन सर्व वऱ्हाडी मंडळीसह द्वारकेत परतले. अध्याय 61 समाप्त. उषा आणि अनिरुद्ध विवाह. अध्याय 62. परीक्षिताने शुकदेव महाराजांना विचारले, गुरुदेव, यदुवंश शिरोमणी अनिरुद्धाने बाणासुराची कन्या उषा बरोबर विवाह केला होता आणि या प्रसंगी भगवान श्रीकृष्ण आणि भगवान शंकरांचे युद्ध झाले होते असे म्हणतात. याचा संपूर्ण वृत्तांत मला सांगा. शुकदेव म्हणाले, राजन, वामन अवतारात भगवंतांनी राजा बलीकडून 3 पावले जमीन घेतली होती. त्याच वेळी बळीराजास 100 पुत्र झाले होते. त्यास सर्वात मोठा होता बाणासूर. हा भगवान शंकरांचा परम भक्त होता. त्याला सहस्त्र भुजा होत्या. एकदा शिवशंकर तांडव नृत्य करीत असताना बाणासुराने आपल्या सहस्त्र हातांनी वाद्य वाजविली. त्यावर प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी बाणासुरास वर मागण्यास सांगितले. बाणासूर म्हणाला, भगवंत, आपण माझ्या नगराची रक्षा करीत येथेच राहावे. एके दिवशी बाणासूर भगवंतांना म्हणाला, माझ्या नगराचे रक्षण करीत आपण मला 1000 भुजा दिल्या, परंतु माझ्याबरोबर लढेल असा शूरवीर आपणाशिवाय अन्य कोणी नाही. माझे हात दिग्विजयासाठी आसुसलेले आहेत, परंतु योग्य योद्धाच मला अजूनपर्यंत मिळालेला नाही. भगवान शंकरांना बाणासुराचा क्रोध आला आणि ते म्हणाले, अरे मूर्खा, ज्यावेळी तुझी ध्वजा तुटून खाली पडेल, त्यावेळी माझ्या समान योद्धा तुझ्याबरोबर युद्ध करून तुझा अभिमान चूर चूर करून टाकील. तो मूर्ख बाणासूर त्या युद्धाची प्रतीक्षा करू लागला. बाणासुरास एक सुंदर कन्या होती. तिचे नाव होते उषा. तिला एके दिवशी स्वप्नात एक सुंदर राजकुमाराची भेट झाली. ती झोपेतच म्हणू लागली, हे प्राणप्रिया, तुम्ही कुठे आहात? त्यावेळी तिच्या सख्या बाजूलाच बसलेल्या होत्या. त्या उषाला आपल्या या उच्चारणाची अतिशय लाज वाटली. सखींनी खूप आग्रह केल्यानंतर ती म्हणाली, अगं सखीनो, मी स्वप्नात एक अतिसुंदर राजकुमार पाहिला. त्याचा रंग सावळा, नेत्र कमलदलाप्रमाणे होते. त्याने पिवळा पितांबर नेसलेला होता. त्याचे हात अजानुबाहू होते. त्याला मी शोधते आहे. उषाची सखी चित्रलेखा तिला म्हणाली, अगं उषे,
तुझा हा चित्तचोर कोठेही असला तरी मी त्याला शोधून आणेन. मी त्याचे चित्र काढते, तू ते ओळख आणि सांग. चित्रलेखाने अनेक देवदेवतांची चित्रे काढली, परंतु ती कोणतीच नव्हती. नंतर यदुवंशीय श्रीकृष्ण, बलराम, प्रद्युम्न, अनिरुद्धाची चित्रे काढली. अनिरुद्धाचे चित्र पाहताच ती लाजली आणि म्हणाली, मला स्वप्नात दिसलेला हाच युवक आहे. चित्रलेखा योगिनी होती. तिने ओळखले की तो युवक भगवान श्रीकृष्णांचा नातू अनिरुद्ध आहे. ती आपल्या योगविद्येच्या बळावर आकाशमार्गाने द्वारकेस गेली आणि तिने अनिरुद्धला निद्रित अवस्थेत पलंगासहित उचलून शोणीतपुरीत आणले. उषाला आपल्या प्राणप्रियाची भेट झाल्याने ती अतिशय आनंदित झाली. उषाचे अंतःपुर एवढे सुरक्षित होते की तेथे कोणीही पुरुष येऊ शकत नसे. उषाचे अनिरुद्धावरील प्रेम दिवसेंदिवस वाढतच होते. उषाच्या महालात कोणी पुरुष असल्याची वार्ता बाणासुरास कळाली. त्यावेळी तो उषाच्या महालात आपल्या सैनिकासहित आला. त्यावेळी अनिरुद्ध उषाबरोबर खेळत होता. सैनिकांनी अनिरुद्धास पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने सर्व सैनिकांना मारून मूर्छित केले. त्यावेळी बाणासुराने त्याला नागपाशाने बंदिस्त केले. उषाच्या नेत्रातून हे दृश्य पाहून झरझर अश्रू वाहू लागले. बाणासुराने अनिरुद्धला आपल्या कारागृहात बंदिस्त करून ठेवले होते. द्वारकेत अनिरुद्ध न दिसल्यामुळे सर्वजण शोकाकुल झाले. त्याच वेळी देवर्षी नारद तेथे आले. त्यांनी सांगितले की अनिरुद्ध बाणासुराच्या कारागृहात बंदिस्त आहे. ही बातमी ऐकताच श्रीकृष्ण, बलराम, प्रद्युम्न, सात्यकी आदी वीर 12 अक्षौहिणी सेना घेऊन बाणासुरावर चाल करून गेले. नगरचे रक्षण करणारे शिवशंकर आपल्या सेनेसह यदुवंशियांवर तुटून पडले. भगवान श्रीकृष्ण आणि भगवान शंकर यांच्यात घमासान युद्ध झाले. बलराम आणि सात्यकी यांनी बाणासुराच्या सेनेवर प्रहार करून त्यांना अस्ताव्यस्त केले. त्यावेळी बाणासुर स्वतः लढाईस आला. बाणासुराने आपल्या 500 हातांनी धनुष्य घेऊन एकदम 500 बाण सोडले, परंतु ते सर्व श्रीकृष्णांनी आपल्या एका बाणाने तोडून टाकले. आणि यावेळी भगवंतांनी बाणासुराचे सर्व हात तोडून केवळ 2 हात ठेवले. भगवान शंकराच्या प्रार्थनेनुसार श्रीकृष्णांनी बाणासुरास मारले नाही. बाणासुराचा सारा अभिमान गळून गेला. श्रीकृष्णाकडून अभयदान प्राप्त करून बाणासुराने त्यांच्या चरणावर आपले मस्तक टेकविले. नंतर उषा आणि अनिरुद्धचा विवाह झाला आणि सर्वजण आनंदात द्वारकेस परतले. इथे अध्याय 62 आणि 63 संपन्न झाला. अध्याय 64 मृगराजाची कथा. शुकदेव परीक्षितास पुढे सांगू लागले, राजन, एके दिवशी सांब, प्रद्युम्न, चारुभानू आदी यदुवंशीय राजकुमार फिरावयास एका उपवनात गेले होते. खूप खेळल्यानंतर त्यांना तहान लागली. तेव्हा ते पाण्याचा शोध करू लागले. त्यांना तेथे एक विहीर दिसली. त्यात पाणी तर नव्हते, परंतु एक भला मोठा सरडा पडला होता. राजकुमारांनी त्याला दोरीच्या सहाय्याने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना तो बाहेर काढता आला नाही. त्यावेळी कुतूहलाने त्यांनी हा आश्चर्यकारक वृत्तांत श्रीकृष्णांना जाऊन सांगितला. भगवान कुमारांच्या बरोबर त्या विहिरीजवळ आले. त्यांनी वाकून आपल्या हातानेच त्या अजस्त्र सरड्यास बाहेर काढले. भगवंताच्या करकमलांचा स्पर्श होताच त्या सरड्याचे रूपांतर एका स्वर्गीय देवाच्या रूपात परिणित झाले. त्याची कांती तापविलेल्या सुवर्णासमान होती. त्याने अद्भुत वस्त्र आणि दिव्य आभूषण परिधान केले होते. भगवंतांनी त्या देवतुल्य पुरुषास विचारले, हे कल्याणमूर्ती, कोणत्या कर्माच्या कारणामुळे तुला ही योनी प्राप्त झाली? त्या दिव्य पुरुषाने आपली कर्मकहाणी सांगण्यास सुरुवात केली. तो म्हणाला, भगवान, पूर्वीच्या जन्मात मी एक दानशूर राजा होतो. माझे नाव होते नृग. मी ब्राह्मणांना गायी त्यांच्या वासरासह त्यांच्या शिंगांना सोने लावून दान करीत होतो. सर्व गायी दुधार, युवा अवस्थेतील, साध्या, सरळ, सुलक्षणा होत्या. मी ज्या गायी दान देत असे त्यात एकदा एका ब्राह्मणाच्या घरची गाय येऊन मिळाली. दुसऱ्या दिवशी नित्याप्रमाणे दान करीत असताना ती बाहेरून आलेली गाय सुद्धा चुकून दान दिली गेली. ज्यावेळी तो याचक ब्राह्मण आनंदात ती गाय घेऊन जात होता, त्यावेळी ज्या ब्राह्मणाची ती गाय होती त्याने ती पाहिली आणि याचक ब्राह्मणाशी आपली गाय देण्यासाठी भांडू लागला. त्यावेळी ते दोघे राजाकडे आले आणि प्रत्येकाने आपापली बाजू मांडली.
राजाने त्या गायीच्या मालकास त्याच्या गायीऐवजी अनेक गायी देण्याचे कबूल केले, परंतु तो प्रस्ताव त्या ब्राह्मणास मान्य झाला नाही. तो स्वतःचीच गाय पाहिजे असा आग्रह करू लागला. त्या याचक ब्राह्मणास अनेक गायी देण्याचे प्रलोभन दाखविले, परंतु ते त्यास मान्य झाले नाही. तो राजाने दान दिलेली गायच घेऊन निघून गेला. हे पापकर्म नृगराजाच्या हातून घडले होते. यथासमयी राजाचे देहावसान झाले. यमदूतांनी त्याला यमधर्माकडे नेले. यमराजाने त्यास विचारले, राजा नृग, पापाचे फळ प्रथम भोगतोस का प्रथम स्वर्गात निवास करतोस? नृगराजाने प्रथम पापाचे फळ भोगण्याचे कबूल केले. त्यानुसार त्याला सरड्याचा जन्म मिळाला होता, परंतु भगवंताच्या करकमलांच्या स्पर्शाने त्या नीच योनीतून त्याची लवकर सुटका झाली. नृगराजाने आपली कहाणी संपवली आणि त्याचवेळी त्यास नेण्यासाठी स्वर्गातून वायुयान आले. त्यात बसून नृगराजा सर्वांसमक्ष स्वर्गात निघून गेला. भगवान श्रीकृष्ण आपल्या कुमारांना म्हणाले, बाळांनो, ब्राह्मणांचे धन जर कोणी अपहरण केले तर ते धन त्या अपहरण कर्त्याचा समूळ नाश करते. यासाठी तुम्ही कधीही ब्राह्मणाचे धन संपत्ती चुकून सुद्धा घेऊ नका, असा उपदेश करून भगवान आपल्या प्रासादात परतले. इथे अध्याय 64 समाप्त झाला. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.